प्रत्येक वृत्ताला आपण 60 लाख रुपये देणार आहोत आणि जे इंजर्ड झाले त्यांना पण. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की आतापर्यंत असा कॉम्पन्सेशन महाराष्ट्रामध्ये कुठेही देण्यात आलेला नाही. 3 पट जे आहे ते कॉम्पन्सेशन आज यांना माननीय पालकमंत्री साहेब, खासदार साहेब, मुळक साहेब आणि आपले जयस्वाल साहेब यांच्या वतीने सगळ्यात मोठा कॉम्पन्सेशन आज महाराष्ट्राच्या हिस्ट्रीमध्ये इथं देण्यात आलं. याबरोबरच मिनिट्समध्ये हे सुद्धा झालेलं आहे की फायर ऑडिट आणि सेफ्टी ऑडिट यावेळेस पूर्ण त्या कंपनीचा माझ्यातर्फे आणि थर्ड पार्टीच्या माध्यमातून सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये होईल अशी आपण इथं आपल्या MIDC मध्ये ही लागू करू. तर थर्ड पार्टी ऑडिटमध्ये कोणाचाच हस्तक्षेप राहत नाही. ते येऊन रिपोर्ट देतात, त्या आधारावरती आपले पालकमंत्री जे आहेत ते पूर्णपणे निर्णय. फक्त प्रशासन नव्हे तर जनप्रतिनिधी सुद्धा पूर्णपणे जागरूक राहतील आणि एन्श्युअर करतील थर्ड पार्टी सेफ्टी ऑडिट जे आहे ते आपल्या पूर्ण एकदा सेफ्टी ऑडिट झाला की ऑटोमॅटिकली हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते नाही. या ठिकाणी चर्चा केली आणि या चर्चेमध्ये 55 लक्ष रुपये कंपनी देईल जे मृत झाले त्यांना आणि 5 लक्ष रुपये सरकारकडनं आम्ही देऊ असे 60 लक्ष रुपये देण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतला. त्यामध्ये राजेंद्र मुळकजी, माननीय खासदार बर्वेजी, आमचे आमदार, या ठिकाणी जयस्वालजी जे इंज्युअर्ड झाले आहेत 30 लाख रुपये त्यांनाही देण्याचा निर्णय झाला. त्यांच्या घरातला त्यांना नोकरीवर घेणे, त्यांच्या घरातल्या कोणत्या नोकरीवर देणे हाही एक निर्णय झाला. म्हणजे मृत गेलाय त्यांच्याही लोकांना नोकरीवर घेणे आणि जे मृत नाही आहे जे आता जळलेले आहेत, जे मृत होणार नाही, ते जिवंत राहणार आहेत, त्यांच्याही घरच्या लोकांना नोकरीवर घेणे असे निर्णय आम्ही प्रशासनाने घेतलेले आहे. प्रत्येक पुस्तकाला